कवठाळा गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे। सलग पडणाऱ्या पावसामुळे कापूस पिकाला बोंडरी, बोंडगळ, बोंडसळ रोगाचा तीव्र प्रादुर्भाव होऊन शेकडो शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पादन नष्ट झाले आहे। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राचे प्रत्यक्ष पंचनामे करून योग्य व पर्याप्त भरपाई जाहीर करावी अशी सर्व शेतकरी बांधवांची एकमुखी मागणी आहे। बोंडअळी आली असल्यामुळे बोंडसळ व बोंडअळी हे दोन्ही अति पावसामुळे आली, त्यामुळे पूर्ण 10 एकरामध्ये रोटावेटर मारणं चालू आहे। कास्तकारांना करायचं कसं हा प्रश्न पडला आहे। पूर्ण हे बघा, पूर्ण कोणचे बोंड बघा, बोंडसळ आलेली आहे। त्यामुळे कास्तकाराला घेतलेलं बँकेतलं कर्ज परतफेड करू शकणार नाही अशी परिस्थिती येऊन आहे। त्यामुळे आज माझंच शेत नाही, मी आपली स्वतःची 10 एकर पराठी मोडून राहिलो, असे कित्येक जण आपली पराठी मोडून राहिली आहे। त्याकरता कास्तकारांना करायचं कसं हा प्रश्न पडला आहे। आणि आत्महत्या ह्याच कारणानं होत आहे की पिकलंच नाही काही तर बँकवाले घरी येते, पैसे मागते, पैसे का म्हणून द्यायचे। आणि पाऊस असा पडतो त्यावेळेला कारण जिम्मेदार कोण? सरकार तर काही मानत नाही। कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, करायचं तर का करायचं। आता हे पूर्ण पराठी मोडून हरभरा पेरतो, त्याच्यातही कुठं नुकसान होते काय का?